हाय, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आहे ना, मला ना 2 दिवसापासून डोक्यामध्ये सतत एक विचार घोळत होता. मला असं वाटलं की बोलावं, म्हणजे असं बऱ्याच जणांना जर ही सिरियल बघत असतील तर त्यांच्याही डोक्यात हाच विचार घोळत असेल. संध्याकाळी झी टी व्हीवर वीण दोघातली तुटेना ही सिरियल लागते आणि ही मी अगदी सुरुवातीपासून बघते. तर त्याच्यामध्ये जी तेजस्वी प्रधान आहे, त्यात मला वाटते तिचं नाव जान्हवी वगैरे असं काहीतरी आहे. तर ती तेजस्वी प्रधान आहे ना, तर तिने जे काही बोलली आहे तर ते ना खूप मनाला असं हे झालं आहे की म्हणजे खरं आहे. म्हणजे ती त्या अंशुमनला काय सांगते की हे जे आपलं घर आहे हे आपल्याकडे काम करणाऱ्या स्टाफमुळे एवढं छान राहतं. ते मेहनत घेतात, आपल्या घर आपलं आहे पण त्याच्यासाठी मेहनत ते घेतात, एवढं सुंदर घर ठेवतात, म्हणून आपल्याला त्या घरात आनंद मिळतो. आपण जेव्हा बाहेरनं येतो तेव्हा आपल्याला घर छान शांत असं असलं की आपल्याला आनंद मिळतो. आणि हा जो आपला आनंद आहे किंवा आपण इथे छान ह्याच्यामध्ये राहतो, म्हणजे कसं आपल्या घरामध्ये आल्यावर आपल्याला कसं वाटतं की वा छान एकदम निवांत मस्त वाटतं. तर हे सगळं आपल्याला वाटतं हे आपल्या स्टाफमुळे वाटतं आणि त्याच्यामागे त्यांची मेहनत आहे. ते एक एक गोष्टी म्हणजे एक एक आपलं घर स्वच्छ करतात आणि त्यामुळे आपण एवढा घराचा हा आनंद घेऊ शकतो. हे जे आहे ना, हे ती बोलली ना, अगदी बरोबर बोलली. आणि हे जेव्हा मी आणि ह्या गोष्टीचा मी जेव्हा असं अगदी खोलवर जाऊन विचार केला ना, त्यावेळेला मला असं जाणवलं की खरंच म्हणजे आपण म्हणतो की म्हणजे असं कोणी पाहुणे आले की घर दाखवतो किंवा हे करतो आपण, म्हणजे सणावारी स्वच्छता असते किंवा आपल्याकडे काही पाहुणे येणार असेल तर त्या मावशीच आपल्या सगळं स्वच्छ करून घेतात किंवा एखाद दुसरं काम आपण त्यांना जास्त सांगतो. पण मग असं जाणवलं की अरे खरंच ह्या ह्या आपल्या येणाऱ्या ताईंमुळे मावशींमुळे आपलं घर किती छान राहतं. आणि आता कोणी आलं की आपण मात्र अशा ह्याच्यात दाखवतो की अरे हे माझं आहे की, मग लोक म्हणतात वा वा किती छान आहे, स्वच्छ आहे, असं आहे तसं आहे तसं आहे. पण ह्याच्यामागे मेहनत कोणाची असते? आपल्या येणाऱ्या. आता आपण सर्वसामान्य लोक आहोत, आपल्याकडे काही एवढा स्टाफ नाही आहे की असं प्रत्येक कामाला एक बाई आहे. पण जी काय आपल्याकडे बाई येते, मावशी येते, तर त्यांची मेहनत असते त्याच्यामागे. आणि बऱ्याचशा म्हणजे जणी अगदी प्रामाणिक काम करतात, असं काही हे नसतं. काही अशा आहेत बायका की त्या वरवर काम करतात. तर माझी तरी अशी म्हणजे सवय आहे की एकदा मला बाई पटली की मी त्या बाईला सोडत नाही. आणि मग जे काय म्हणजे माझे प्रॉब्लेम असतील तर ती म्हणजे तिने पण सांभाळून घ्यावं किंवा तिच्या प्रॉब्लेमला मी सांभाळून घेते, असं आम्ही करतो. तर मी असंच म्हणजे माझ्या डोक्यात ना तो विचार असा घोळत होता. आणि मग मी असंच आमच्या मावशींशी बोलले, म्हणजे ज्या कामाला आमच्याकडे आहेत त्यांच्याशी असं गप्पा म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारणं हे माझं रोजचाच हे आहे की त्या आल्या की त्या काम करता करता आमच्या दोघींची बडबड चालू असते. तर मी बोलले त्यावेळेला त्यांनी मला एक सांगितलं, ते ऐकून मला एकदम हे वाटलं की म्हणजे माझ्या अंगावर असा काटा आला की त्या म्हणाल्या की आमच्याकडे कसलं काही बाळणपण वगैरे आलं. म्हणे आम्ही म्हणजे माझी बाळणपणं झाली, तर मला 2 मुलं 1 मुलगी आहे, माझी बाळणपणं झाली आणि करायला कोणीच नव्हतं. म्हणजे बाळण झाल्यावर घरी आल्यावर म्हणजे जर हॉस्पिटलमध्ये काही काही घरी झालं, काही हॉस्पिटलमध्ये झालं त्यांचं, घरी आल्यावर म्हणजे माझं मीच सगळं पाणी तापवलं, आंघोळ केली, नंतर बाळाला आंघोळ घालणं, घरातलं करणं. आणि नुसतं घरातलं करणं नाही तर त्यांचं बांगड्यांचा बिझनेस आहे. तर म्हणजे तिसऱ्या दिवशी मी डोक्यावर टोपली घेऊन आम्ही बांगड्या विकायला गेलो. म्हणजे माझ्या मिस्टरांबरोबर मी पण गेले. आणि म्हणजे हे ऐकल्यावर असं वाटतं की आता आपल्या मुली सुना यांना आपण बघितले किंवा आपल्याकडचे जे आपण सुशिक्षित म्हणतो असे लोक की 3-3 महिने आता ऑफिसमधनं तर 3 महिने, कुठे 6 महिन्याची सुट्टी असते.
तर 3-3 महिने तर बाळंतपण चालू असतं. म्हणजे आई असेल, सासू असेल तर छान छान करून खायला घालणं किंवा बाळाची काळजी घेणं किंवा सुनेची काळजी घेणं किंवा मुलीची काळजी घेणं हे चालू असतं. आणि आपण साधारण 1.5 महिना तरी कमीत कमी किंवा काय काय ठिकाणी 3 महिनेसुद्धा की मसाज करायला बाई येते आणि तिला मसाज होतो. गरम गरम पाण्याने अंघोळ असते, नंतर गरम गरम जेवण असतं. म्हणजे आपण किती जपतो. आणि मला असं वाटतं मग हे खरंच आवश्यक आहे का? आणि ह्या बायका तर तिसऱ्या दिवशी म्हणजे झाल्यावर लगेचच कामाला लागतात, पण तिसऱ्या दिवशी त्या त्यांच्या बिझनेससाठी बाहेर पडतात. मग आता काय म्हणायचं आहे ना. आणि दुसरं म्हणजे त्या म्हणाल्या आमच्याकडे कुठे हो काही असं तुम्ही कसं तूप डिंकाचे लाडू हे ते म्हणजे सगळं पौष्टिक खाणं असतं. आमच्याकडे कुठे काय असलं. आम्ही आपल्या भाजी भाकरी खातो. कधी कधी भाजी नसेल तर मिरचीचा ठेचा करायचा आणि त्याच्याबरोबर भाकरी खायची. म्हणजे एकदम म्हणजे मला असं वाटलं की खरंच म्हणजे काय ह्यांचं आयुष्य असतं आणि तरी त्या आनंदी असतात हं. म्हणजे असं काही हे नाही. आता 60 उलटून गेली तरी अजून त्या कामं करतायत. तर मग मी त्यांना म्हटलं आता तुम्ही का कामं करता? की आता मुलं मोठी झाली आहेत, सुना आल्या आहेत, नातवंड झाली आहेत, तर आता तुम्ही घरामध्ये राहा, आनंदाने हे करा. तर म्हणे नाही हो ताई, असं नाही आहे. घरामध्ये राहून आम्हाला खायला कोण घालणार? म्हणजे मुलं सुना ते ते त्यांच्या संसारात असतात. म्हणजे आम्हाला आमचं करूनच कमवायचं आहे आणि खायचं आहे. म्हणजे मला इतकं हे वाटलं की खरंच म्हणजे काय ह्यांचं आयुष्य आहे. की लहानपणी पण म्हणजे आईवडिलांच्या घरी असताना पण कष्ट, लग्न झाल्यावर म्हणजे बाळंतपण झाल्यावर कमीत कमी जास्त नाही पण 1.25 महिना तरी आपण म्हणजे असं वाटतं की नाही थोडा आराम मिळावा. तर ते सुद्धा नाही त्यांना. आणि बऱ्याचशा बायकांचं म्हणजे मी ऐकलं आहे असं की नवरे त्यांचे दारू पितात. बरेच जण चांगल्या जॉबला असतात. आता माझ्याकडे पूर्वी एक बाई होती बघा कामाला, तर तिचा नवरा चांगला PMTवर हे होता, ड्रायव्हर होता बसवर. आणि त्याला पगार चांगला होता, सगळे फॅसिलिटी होत्या. आपलं नंतर रिटायरनंतर पेन्शन होती, नंतर बोनस मिळायचा, सगळं छान होतं एकदम. पण त्याला दारूचा नाद होता. त्यामुळे रोज अर्थात कसं आहे की ह्यांना ना जेव्हा ड्रायव्हिंग करतात ना खूप म्हणजे ट्रॅफिक ह्याच्यातनं त्यांना सगळं त्यांचा डोक्याचा तोल सांभाळून सगळं गाडी चालवायला लागते. आणि मग काय मग ड्युटी संपली की दारू प्यायची. दारू पिऊन घरी आलं आणि मनासारखं काही नाही झालं की बायकोला मारायचं. एकदा मला ती माझी जी जुनी बाई होती मला आठवतं, एकदा तिला इतकं मारलेलं नवऱ्यानी. आणि दुसऱ्या दिवशी ती कामाला आली नाही आणि तिसऱ्या दिवशी आली आणि मला माहीत नव्हतं की म्हणजे असं काय झालं असेल. तर मी तिला मी पाठमोरी होते आणि ती आली आणि मी म्हटलं काय गं तू अचानक न सांगता दांडी मारतेस, असं करतेस, माझी कामं असतात, मग मला ह्याच्यातनं सगळं वेळ काढून सगळं करायला लागतं किंवा माहिती असलं तर निदान आपण सकाळी लवकर उठून करतो, तू न सांगता अशी कशी दांडी मारतेस. म्हणून मीच तिला बोलायला लागले. आणि मी मागे वळून बघितलं तर बाप रे तिचं म्हणजे इतकं मारलेलं की दात तुटलेला आणि संपूर्ण हा डोळा आणि एक बाजूनं पूर्ण अशी काळी निळी पडली होती, सुजली होती. मी म्हटलं काय गं हे काय झालं? तर रडायला लागली, म्हणाली काय आमच्या नशिबाचे दोष. मग तिने सांगितलं असं असं झालं म्हणे, नवऱ्याने मारलं. मग मी म्हटलं अगं मग तू काय खाल्लंस का? पण तिला खाता पण येत नव्हतं ना, कारण हे सगळं दुखत असेल तिचं. मग मी तिला आमच्या डॉक्टरांकडे म्हणजे माझ्या पार्लरमध्ये मुली होत्या त्यांना सांगितलं हिला घेऊन जा. आणि डॉक्टरांकडे ती गेली. ते डॉक्टरांनी बघितलं, तिला औषधं दिली. आणि ती डॉक्टरांकडनं येईपर्यंत मी मऊ मऊ छान खिचडी केली तिच्यासाठी. आणि तिला म्हटलं आधी ही खा आणि तुला झेपत असेल तर काम कर, नाहीतर आजच्या दिवस तू सुट्टी घे, हे औषधं घे म्हणजे तुला बरं वाटेल आणि उद्या तू ये कामाला. म्हणजे हे सगळं म्हणजे बघितलंय मी. आणि हे जे आपण बघतो ना की खरंच ह्या म्हणजे काम करणाऱ्या बायकांची कमाल म्हणायची, कमालच असते. आणि आपण काय करतो, थोड्या थोड्या गोष्टीवरनं त्यांना रागवतो, थोड्या थोड्या गोष्टीवरनं आपण म्हणतो की तुम्ही असं केलं तसं केलं. आणि सुट्टी मागितली की बऱ्याच ठिकाणी मी बघितलं की सुट्ट्या घेतल्या की सुट्ट्या कापतात, म्हणजे पैसे कापतात.
तर असं करू नये असं मला वाटतं. आमच्या तरी मावशी असं करत नाही. त्या एकतर दर महिन्याला प्रत्येक बाईची 2 सुट्ट्या असतात, पण त्या सुट्ट्या घेत नाहीत कारण त्यांना कधीतरी गावाला जायला लागतं आणि एकदा गावाला गेलं की 4-5 दिवस जातात त्यांचे. त्यामुळे त्या अशा उठसूट सुट्ट्या घेत नाहीत. कधीतरी गावाला गेल्या किंवा आजारी असलं कोण वगैरे, त्यांची सासू वगैरे आजारी असली आणि बघायला गेल्या तरच सुट्टी असते, नाही तर त्या सुट्टी घेत नाहीत. आणि इतक्या प्रामाणिक आहेत ना, इतक्या प्रामाणिक आहेत ना. खरंच मला ते जान्हवीचे मला शब्द आठवले की त्यांच्यामुळे घर आपलं छान राहतं. की खरंच इतकं मनापासून स्वच्छ कोपरे कोपरे आणि शांतपणे काम करतात. असं कुठेही गडबड नाही, गोंधळ नाही, थरथर नाही, फडफड नाही. एकदम सुंदर काम करतात. आणि खरंच मग असं वाटलं की आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे ना. की कधी म्हणजे मी बऱ्याच घरात बघितलं की बाईला ते काही देतसुद्धा नाहीत. पण माझा तरी असा स्वभाव आहे की रोजच्या रोज त्या चहा वगैरे घेत नाहीत, कारण त्या म्हणाले मी घरनं नाश्ता करून येते आणि तुमचा चहा मला आवडत नाही, कारण का आम्ही चहामध्ये साखर वगैरे अगदी नावाला टाकतो, गोड नसतो. आणि मी त्यांना म्हटलं तुम्हाला साखर टाकून मी देईन, म्हणे नको नको तुमचा मी चहा घेऊन येते. आणि त्या असं असं काही रोजच्या रोज नाश्ता करत नाहीत. पण असं वेगळं काही मी केलं ना किंवा घरात काही प्रकार केले, काही झालं, कोण पाहुणे आले, काही केलं की मी त्यांच्यासाठी राखून ठेवते आणि त्यांना देते, खा तुम्ही हे. मग ते त्या म्हणतात ना की नाही नाही तुमच्यामुळे मला एवढे प्रकार कळतात, खायला मिळतात. आणि असं मला वाटतं प्रत्येकाने आपल्या बाईची काळजी घ्यावी. आणि जर आपण त्यांना जीव लावला ना तर ते पण आपल्याला जीव लावतात, हा माझा अनुभव आहे. कारण त्या मावशीसुद्धा कधीही कुठचंही काम सांगितलं ना, वेळ नसेल तर म्हणतात मी उद्या करीन, परवा करीन, 2 दिवसांनी करीन. पण असं मला नाही म्हणत नाही. आपण कामाचा मोबदला देतो, आपण पैसे देतो. पैसे देतो म्हणजे काय आपण उपकार नाही करत, आपण त्यांच्याकडनं मेहनत करून घेतो ना. आणि आपल्या ह्या छोट्या छोट्या थोड्याशा पैशांनी आपले जे घर आहे, काही सणवारी आपण घर स्वच्छ ठेवतो, सजवतो, ह्याच्यामध्ये त्यांचा मोठा हात आहे असं मला वाटतं. आणि जर कामवाली आपली जर चांगली असेल, शांत असेल, छान सुंदर निर्मळ काम करणारी असेल, मनाने चांगली असेल, तर ते तिचं जे काम करणं आहे घरामध्ये त्याच्यामुळे आपली वास्तूसुद्धा चांगली राहते. आणि आपल्याला जो आनंद मिळतो किंवा आपल्याला आपलं घर बघितल्यावर आपल्याला वाटतं ना अरे वा, आज घर किती स्वच्छ झालं आहे, छान दिसतंय, हे सगळं त्यांची मेहनत आहे, आपल्या मावशींची बाईची मेहनत आहे. तर त्यांना कधीही मला असं वाटतं दुखवू नये असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? विचार माझे पटत असतील किंवा तुमचे विचार काय असतील ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका. धन्यवाद मनापासून.